नमस्कार, मी कोच प्रभाकर कासार। आज शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक वृंदांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज शिक्षक दिनानिमित्त मी माझा एक लेख आणि एक व्हिडिओ रूपी भाषण शिक्षकांना समर्पित करीत आहे। त्या भाषणाचं नाव आहे शिक्षक दिन, ज्ञान, संस्कार आणि जीवनाचा प्रवास। आपल्या बालपणात खरं तर आपले पहिले आणि खरे शिक्षक आपले आईवडील असतात। आपल्या पाल्याने शिकावं, मोठं व्हावं असं प्रत्येक पालकाला वाटतं आणि याच प्रेरणेतून ते आपल्याला शाळेत पाठवतात। तेथूनच आपल्या खऱ्या जीवन प्रवासाला सुरुवात होते। या प्रवासात आपल्याला योग्य दिशा देण्याचं काम आपले शाळेतील शिक्षक करत असतात। आई वडिलांच्या छत्रछायेतून बाहेर पडल्यानंतर केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर जगामध्ये कसं जगायचं, इतरांसोबत कसं राहायचं, विज्ञानवादी दृष्टिकोन कसा ठेवावा आणि त्याचबरोबर विवेकवादी वृत्ती कशी जोपासावी हे सर्व आपले शिक्षक शिकवत असतात। जन्माला आल्यावर आपल्या आयुष्याचा अर्थ आणि जबाबदारी काय आहे हे समजून सांगून विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि योग्य दृष्टिकोन विकसित करतात। तेच खरे शिक्षक असतात। शिक्षक भावी पिढी घडवून पुढचा समाज घडवण्याचं मोलाचं काम करत असतात। आजही आपल्याला आपले शिक्षक आठवल्यानंतर त्यांचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते आणि त्यांनी दिलेली शिक्षण आणि शिकवण आपल्याला आठवते। आपल्या जीवनाला आकार देण्यात शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे आणि ते समाजासाठी एक आदर्श असतात। त्यांच्यापासून आपल्याला खूप मोठी प्रेरणा मिळते। शिक्षक केवळ पुस्तकातील शिक्षण देत नाहीत तर आयुष्य कसं जगायचं, समाजात कसं वागायचं, सहकार्य आणि सहिष्णुता कशी अंगीकारित करायची हेही शिकवतात। विज्ञानवादी दृष्टिकोन देण्याबरोबरच विवेक, नैतिकता आणि मूल्याचा वारसा ते आपल्याला देतात। शिक्षक म्हणजे प्रकाशाचा दीप, प्रेरणेचा झरा आणि आदर्शांचा आधार। त्यांचे प्रत्येक वचन, प्रत्येक धडा जीवनभर मार्गदर्शक आपल्याला ठरतो। आपण किती मोठे आणि यशस्वी झालो तरी शाळेतील शिक्षक आपल्याला आठवतात आणि त्यांनी दिलेला आत्मविश्वास व संस्कार आपल्याला आयुष्यभर साथ देतात। शिक्षक ही व्यक्ती नसून ती एक भावना आहे, समाजाला घडवण्याची, पिढ्या सजग करण्याची आणि जगाला सुंदर बनवण्याची। आज आपण शिक्षक दिन साजरा करीत आहोत। हा दिवस आपण भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्वज्ञ आणि आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा करतो। त्यांनी आपला वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली होती। त्यामुळे हा दिवस केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करायचा आणि त्यांच्या योगदानाला सलाम करायचा दिवस आहे। आज आपण सर्वजण मिळून हे कबूल करूया की शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मिळालेले ज्ञान समाजाच्या आणि देशाच्या उन्नतीसाठी वापरू। या मंगलदिनी शिक्षक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि हे जग सुंदर होईल या आशेने तळमळीने पवित्र ज्ञानदान करणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी देतो। धन्यवाद। मी कोच प्रभाकर कासार असंख्य प्रकारची लेख आणि व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे मी प्रसारित करीत असतो। त्यामध्ये
वेगवेगळ्या प्रकारचे लेख आणि व्हिडिओ असतात. त्यामध्ये विशेषतः विज्ञान, तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी याविषयीचे पण व्हिडिओ असतात. आपण हे व्हिडिओ सोशल बुक, इंस्टाग्राम, यूट्यूबला व्हिजिट करून पाहू शकता आणि पाहिल्यानंतर माझ्या या व्हिडिओला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा ही विनंती. त्यासाठी माझ्या या सोशल मीडियाच्या चॅनलची नावे आहेत कोच प्रभाकर कासार आणि दुसरं नाव आहे कादंबरी एज्युकेशन अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. कृपया आपण ती पहा आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घाला. लाईक करा, सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.